सो आम्ही आता निघालोय. वाजले किती वाजले मी दाखव. वाजलेत 4. आम्ही घोड्यावर चाललोय. आधी खूप थंडी आहे, बघू शकता. हॉटेलवरून आम्ही 4ला निघालो होतो. आता जसं जसं पुढे जायचं आपण दाखवायचं. स्टे ट्यून्ड. याचं नाव ना बल्लो आहे, बल्लो. इसका नाम क्या है? इसका इसका बादल. बादल. तुझं दोघांचं बल्लो आहे. ओके. हॉटेलवरूनच व्लॉग स्टार्ट करायचा होता पण खूप घाई झाली, सो नाही जमलं. सो निघालो आणि आत्ता व्लॉग स्टार्ट करतोय. गाईज आता हे लोक चालले आहेत. सो हे लोक खूप लवकर निघाले असणार सकाळी, म्हणून ह्यांचं दर्शन झालं लवकर. सो आता आम्ही चाललोय. तुम्हाला दिसतंय गुफा. जय भोले, जय भोले. जय बोले की, जय बोले की, जय बोले की. घोडे बघा केवढे आहेत. तेवढीच गर्दी असणार आहे. हाय गाईज. सो दर्शन झालेलं आहे. आज आहे 3 जुलै, फर्स्ट डे आहे दर्शनाचा. आजपासून स्टार्ट झालं आहे यात्रा, म्हणून खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. सो आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो मी इथून दाखवते तुम्हाला. हाय गाईज. सो जसं तुम्ही बघितलं, आम्ही अमरनाथ यात्रा करून आलो. दर्शन खूप मस्त झालं. आम्ही अर्धा तास तरी गुफेमध्ये होतो. लाईक अलगच फिलिंग एकदम होतं. येस. खूप छान वाटलं वर. आणि तिथे असंच नाही जाऊ शकत. तिथे आपल्याला बोलवतील ना तेव्हाच आपण जाणार. हा, आणि यावर्षी माझं होतं, मी जॅनमध्येच डॅडीला सांगितलेलं मी यावर्षी अमरनाथ यात्रेला येणार आहे. सेम जॅन का डिसेंबर मध्येच सांगितलेलं ना. हा, कोणा मी येणार आहे असं सांगितलेलं, कारण की मम्मी मला माहिती नव्हतं श्रावणी येईल, तिचं कॉलेज, शिवचं हे. पण मी डॅडी सांगते मी येणार आहे. बट असतं ना ज्यांना बोलवतात ती जातातच. काय पण होऊ दे. मग मी स्टार्टिंगला बोलत होती नाही नको, बट एंडला मला असं झालं मला जायचंच आहे. खूप छान वाटलं तिकडे. खूप असं ब्लेस्ड वाटलं मला. आणि आम्हाला तिकडे 2 पिजन्स पण दिसले आणि ते स्टार्टिंग पासून तिथे आहेत आणि ते आम्हाला दिसले. येस, त्याचं सिग्निफिकन्स सांग ना. तिथे 2च पिजन्स आहेत. ते त्या गुफेमध्ये 12ही महिने असतात. असं पण. आणि ती अमरनाथची यात्रा फक्त 32 डेजची असते. आणि ते पिजन्स 12ही महिने असतात तिथे. मला सांगायचं आहे ह्या वर्षीची पिंडी खूप छोटी आहे. म्हणजे मी फोटो दाखवेन.
तिथे मी लाईव्ह त्यांचं होतं ना, त्याच्यावरून मी फोटो घेतला. अमरनाथ बोललं तर म्हणजे आधी स्टार्टिंगला खूप मोठी पिंडी 12 फूटची पिंडी असायची आणि एकदम वाईट. पण ह्या वर्षीची पिंडी छोटी आहे आणि ना व्हाईट नाही, ट्रान्सपरंट, म्हणजे ना थोडे मेल्ट. आणि आमचा फर्स्ट डे होता, तर मला असं वाटते की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांनी लवकर जावं दर्शनाला. सो नाहीतर त्यांचं दर्शन नाही होणार. सगळ्यांचं दर्शन होऊ दे. येस, सगळ्यांचं होऊ दे आणि लवकर जा तुम्ही. जर ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांनी लवकर जा. असं पण असतं कोण लास्ट इयर पण डॅडी बोलले जे एंडला जातात त्यांचं दर्शन नाही होत. सो ज्यांचं रजिस्ट्रेशन झालंय त्यांनी लवकर गेलं पाहिजे. श्रीनगरचा वेदर ना खूप गरम आहे, खूप म्हणजे ह्या वर्षीच फक्त, नाहीतर मग तिथे थंडीच असते. ह्याच वर्षी थोडं गरम आहे वेदर. येस. आणि नेक्स्ट इयर पॉसिबल झालं तर तुम्ही नक्की जा. येस. आणि एक सांगायचं आहे, आम्ही कशाला येतानाचा व्हिडिओ नाही घेतला. सो फर्स्ट ऑफ ऑल वेदर खूप हॉट होतं, खूप गरमी. आणि जाताना तर खूप मस्त गेलो. थोडं बॅक पेन झालं, घोड्यावर पॉसिबल नाही आहे 4 तास 5 तास. आणि घोडे एवढे होते, घोड्यांची पण ट्रॅफिक लागलेली, 1-1 तास थांबायला लागत होतं. एवढे 4000 घोडे हे छोटी अमाऊंट नाही घोड्यांची. सो त्यात घोड्यांना पण खूप त्रास होतो. आणि आणि आधी पालखीज पण होते तर त्यांना पण आणि एकच रोड आहे, जे चालत पण जातात, घोडे पण तिथेच आणि पालखी पण तिथेच. सो जाताना तर ठीक चांगलं झालं. आणि पण येताना खूपच त्रास झाला, कारण की ना छोटा रोड आहे ना, थोडापर्यंत चांगला आहे आणि त्याच्यानंतर आहे ना रोड माती आहे, म्हणजे रोडवर ना माती आहे आणि त्याच्यावर घोडे चालतात ना तर पूर्ण माती पूर्ण उडते आणि त्याच्यामध्ये हवा पण मध्ये मध्ये. सो रोड दिसत नव्हता, एवढी माती उडत होती पूर्ण. अख्खा लेअर झालेला मातीचा. आम्ही कपडे विंटर स्नो असला तर त्याचे कपडे आणि रेन असला तर रेनकोट, आम्ही हे सर्व नेलेलं. पण आम्ही मास्क नव्हता नेला कारण की याची आयडियाच नव्हती काय. बट नंतर आम्ही रुमालने आमचं प्रोटेक्शन केलं. बट अख्खं माझं जॅकेट तुम्ही बघणार, रेड कलरचं जॅकेट मी घातलं, अख्खं लेअर अख्खा तुम्हाला दिसेल माती. पूर्ण अख्ख्या फेस अशी ना क्रॅक झालेली. आणि पूर्ण काल आल्यावर पण आम्ही शूट नाही केलं कारण की मला आलेला ताप. ते नाकात पूर्ण माती गेलेली आणि नाकात पण. आणि श्रावणीचं खूप अंग दुखत होतं आणि माझं पण फुल बॉडी दुखत होती. सो येऊन डायरेक्ट रूम मध्ये येऊन मी आंघोळ करून झोपून मी तशीच झोपली, फक्त फेस वॉश करून तशीच झोपली मी. आम्ही जेवलो पण नाही आणि मी सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं की मला असं हे होतं, फिअर होतं की मी घोड्यावर जाईन, मला असं वॉमिटिंग होईल. मी त्या याच्याने काही खात नव्हती. बट मध्ये ते मला ना ते असतात, काय बोलतात त्याला, भंडारा. तिथे लंगर आहेत, खूप सारे आहेत, म्हणजे मध्ये मध्ये सगळं फ्री जेवण आहे त्यांचं प्रोव्हाइड करतात. कुठे म्हणजे जसं की चंदीगड थोडा असं ग्रुप असतो त्यांचा, जे शिवभक्त असतात ती लोक तिथे लंगर ठेवतात. आपल्या भाषेत तो भंडारा असतो. तर तिकडे आम्ही जसं म्हणजे जसे 1 किलोमीटर ते वरती किती किलोमीटर आहे माहितीये तुम्हाला? 15 ते 16 किलोमीटर आहे. ते बोलतात, कोण बोलतं 11 किलोमीटर, कोण बोलतात 12 असं बोलतात, पण ते 16 किलोमीटर आहे. गाईस, सो मी बोलली जसं मला वॉमिटिंगचा फिअर होता, तर ते कशामुळे म्हणजे स्लोप्स खूप आहेत वरती जाण्यासाठी, असे 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 काही समजून जा. मग त्याच्यामुळे आणि घोडा पण त्याच असं मध्येच फास्ट होऊन जातो घोडा, म्हणजे असं वर खाली होतो. तर त्यामुळे येताना मला वॉमिटिंग झालं. आय वॉज लाईक नाही, मला आता नाही, मी कशी जाऊ खाली, मला भीती वाटत होती. बट आम्ही देवाचं नाव घेऊन आम्ही
पोचलो नीट खाली. येताना ड्युरेशन थोडा आम्हाला कमी वाटला ना कम्पेअर टू कमी. जाताना. मला तर लिटरली खूपच हे होते, असं वाटत होतं कधी येईल मी त्या घोडा जो हे करून ना त्याला विचारते कधी कधी येईल ते लोक पण आपल्या 20 मिनिटं बोलत होते. ते लोक पण आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्याला चांगलं वाटेल म्हणून बोलते आत्ता येईल अभी आ जाएगा पण ते काही येत नव्हतं. मला असं वाटत होतं कधी मी घोड्यावरून ते उतरते, कारण की पूर्ण बॅक आहे ना खालपासून वरपर्यंत पूर्ण पेन. आणि काल मी दीदीला लिटरली अशा स्टेट मध्ये बघितलं, शी वॉज लाईक नाही. बोलली दीदी चल आम्ही ORS वगैरे पिलं, आम्हाला चांगलं वाटलं. दुसरं काय नाही, फक्त ते रोड्स असे बम्पी वगैरे आहेत. मला काहीच नसतं प्रॉब्लेम झाला, ते धूल उडत होती ना पूर्ण आणि थोडं ते स्लोप्स, दुसरं काय नाही. कॅमेरा मी रेकॉर्ड करायला काढलाच नाही बॅग मधून, कारण की मी त्या स्टेट मध्येच नव्हती. सो येऊन रात्री पहिला तशीच झोपली मी. मम्मीने मला व्हिडिओ कॉल केला गोळ्या घे, पण मी त्या याच्यामध्येच नव्हती. सकाळी मी उठली लवकर. आज पहिला ब्रेकफास्ट केला आणि गोळ्या घेतल्या. आम्ही बॅक त्याच हॉटेलला गेलो जे लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं, त्याच हॉटेलला आम्ही स्टे केला. सोनमर्गला होतो आणि सोनमर्गवरून आम्ही आज सकाळी निघालो श्रीनगर एअरपोर्टला, आणि श्रीनगर एअरपोर्टवरून आम्ही आलोय आता जम्मूमध्ये. सो तुम्हाला नेक्स्ट व्लॉग असेल जम्मू. सो आणि जम्मू इज द सिटी ऑफ टेम्पल्स. खूप सारे टेम्पल्स आहेत इकडे, आणि इकडे जम्मू मध्ये पण खूप सिक्युरिटी आहे, कारण की तुम्ही मॅप मध्ये बघणार पाकिस्तान आणि जम्मू मध्ये डिस्टन्स खूप कमी आहे, खूपच कमी आहे. सो मी सांगू ते काय तेच मी मध्ये तशी हे झाली, मला पण घोड्यावर मला पण झोप येत होती. मिलिटरी वाले आले, बोलते आप सोइए मत, आप गिर जाओगे मत, ऐसा थोडा पाणी मारिएगा ऐसा. म्हणजे खूप स्वीटली सगळे, म्हणजे जे आम्हाला जितके पण भेटले ना खूप स्वीट होते. आणि आपल्या केसाठी ती लोक तिकडे उन्हात एवढ्या मातीत उडते तरी पण ते आहेत आपल्या सिक्युरिटीसाठी. आणि मला एक सांगायचं आहे, ते तुला पण नसेल माहिती. सो इकडे सगळे मुस्लिम्स आहेत, सगळे घोडे पण ते मुस्लिम्सच चालवतात. हा. सो आणि जे पालखी हे करतात ते पण हेच आहेत. सो आम्ही घोड्यावरनं उतरलो अमरनाथला वरती, आणि तिथे उतरल्याच्या नंतर पालखी असते, ती आपल्याला गुफेकडे नेते. चालत पण जाऊ शकतो, पण दमायला होईल, अजून तेवढंच खाली जायचं आहे, म्हणून आम्ही पालखी केली. तर ते लोक उचलताना काय बोलतात, जय भोले हर हर महादेव. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे महादेव की पावर आहे भाई सब. म्हणजे एक समजलं का शेवटी त्यांचंच नाव घेऊन तुम्ही काही काम करू शकता. तुम्ही दुसरं कोणाचं नाव घेणार? तुम्हाला त्यांचंच नाव घ्यायचंय काही करण्याच्या पहिला. कोणाचंच नाही, त्यांचंच नाव घ्यायचंय तुम्हाला काही करताना. सो मला पण त्या टायमाला खूप असं हे झालं, हिट झालं. येस. सॉरी गाईज, मी इमोशनल झाली. सो आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये गाईज तुम्हाला जम्मू सिटी, जम्मू मध्ये आम्ही काय करणार हे बघायचं असेल तर आम्ही ह्या हॉटेलमध्ये आहेत. हे हॉटेलचं पूर्ण टूर मी घेतलाय, खूप मस्त. आता बोला. खूप आम्ही ह्या रूमचा पूर्ण टूर घेतलाय. हे हॉटेल खूप मस्त आहे. सो नेक्स्ट ब्लॉग असेल त्या हॉटेलचा टूर आणि जम्मू मध्ये काय काय करतोय तेच असेल. जम्मूला आम्ही शॉपिंग आणि ड्रायफ्रुट्स घेण्यासाठी चाललोय. सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.